राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये रात्री खलबतं. लवकरच रुपाली चाकणकरांचा वारस निवडला जाणार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षपदी वैशाली नागवडे यांच्या नियुक्तीची शक्यता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा मध्यरात्री मुंबईतील देवगिरी या सरकारी निवासस्थानी महत्त्वपूर्ण आणि तातडीची बैठक पार पडली आणि या बैठकीत पक्षातील रिक्त पदे भरण्याबाबत अन्य काही महत्त्वाच्या पदांवर फेरनियुक्त्या करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे. आगामी निवडणुका आणि पक्ष संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या रात्री उशिरापर्यंत चाललेल्या खलबतांना पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ या रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या खलबतांना पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्र पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. पक्षाच्या आगामी रणनीतीसह संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यावर या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकरांचा वारस पक्षाचे निवडला जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षपदी वैशाली नागवडेंच्या नियुक्तीची शक्यता झाली आहे आणि या बैठकीत प्रामुख्याने पक्षाची रिक्त पदे तातडीनं भरण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार पक्षाकडून महिला प्रदेश अध्यक्ष आणि युवक अध्यक्ष ही महत्त्वाची पदे नवीन चेहऱ्यांनिशी भरण्यात येणार आहे. तर दुसरीकडे विद्यार्थी अध्यक्ष, युवती अध्यक्ष या पदांवर सध्या कार्यरत असलेल्यांना पुन्हा संधी देत त्यांची फेरनियुक्ती करण्यात येणार असल्याची संकेत मिळालेले आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार खालील पदांवर लवकरच अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महिला प्रदेश अध्यक्षपदी वैशाली नागवडे, विद्यार्थी अध्यक्षपदी आकाश झांबरे, युवक अध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या संघटनात्मक बदलांमुळे पक्षाला नवीन बळ मिळण्याची शक्यता असून लवकरच पक्षाकडून या संदर्भातील अधिकृत घोषणा केली जाण्याची चिन्हे आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.